गुरुवर्य अ.वी. बावडेकर विद्यालय शिरोडामध्ये वेंगुर्ला पोलीस ठाणे यांच्या मार्फत पोलीस रेझिंग डेच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना सायबर जागरूकता आणि विविध शस्त्रास्त्रांची माहिती असा कार्यक्रम घेण्यात आला। यावेळी व्यासपीठावर वेंगुर्ला पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री निसर्ग ओतारी व त्यांचे सहकारी पोलीस कर्मचारी उपस्थित होते। तसेच सायबर पोलीस ठाणे ओरोसच्या श्रीमती धनश्री परब मॅडम व त्यांच्या सहकारी उपस्थित होत्या। तसेच शिरोडा पंचक्रोशीतील पोलीस पाटील उपस्थित होते। प्रशालेच्या पर्यवेक्षक श्रीमती कांबळे मॅडम यांनी उपस्थितांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले व कार्यक्रमाला सुरुवात झाली। प्रायव्हसी बंद करते त्याचा आणि मग त्याला ब्लॅकमेल करायला सुरुवात करतो किंवा मगाशी मॅडमने जे तुम्हाला सांगितले काही प्रकार त्या प्रकारानुसार ब्लॅकमेलिंग करायला चालू होते। मग ब्लॅकमेलिंग करणे आणि ब्लॅकमेलिंग होणे, जेवढं ब्लॅकमेलिंग करणे हा गुन्हा आहे, मी तर म्हणेन की ब्लॅकमेलिंग होणे स्वतः ते पण गुन्हा आहे। कारण ते कधी थांबत नाही। ज्या पद्धतीने अन्याय करणारा जसा गुन्हेगार आहे तसा अन्याय सहन करणारा पण गुन्हेगार समजला जातो। तसंच हे ब्लॅकमेलिंग सहन करणं हे सुद्धा चुकीचं आहे तात्विक दृष्टीने। तर कुणीही कोणावरही अशी परिस्थिती जेव्हा येईल आणि प्रॅक्टिकली अनुभव करतो सामाजिक लोकांना, अनेक चांगल्या लोकांना, वेगवेगळ्या सरकारी खात्यातील लोकांना, अनेक नेते जे असतात त्यांना, सामाजिक नेते म्हणून जे वापरतात त्यांना, हे ब्लॅकमेलिंग करणाऱ्यांनी, सायबर विभाग लोकांनी कोणाला सोडलेलं आहे अशी तुम्हाला प्रेमाने स्पर्श करत असतील तर त्याला आपण बोलणार आहोत गुड टच, म्हणजे चांगला स्पर्श। आणि वाईट टच म्हणजे काय? एखाद्याने तुम्हाला स्पर्श केला आणि त्याबद्दल तुम्हाला भीती वाटत असेल, तुमचं मन अस्वस्थ होत असेल, तर त्याला आपण काय बोलणार आहोत? बॅड टच। या बॅड टचमुळे तुम्हाला पुढे भीती निर्माण होऊ शकते किंवा तुम्ही घाबरून जाऊ शकता, त्याला आपण बोलणार आहोत बॅड टच। नंतर काय? लैंगिक अत्याचार। जर एखादा व्यक्ती तुमच्या मनाविरुद्ध तुमच्या सोबत असं काही वाईट वर्तन करत असेल किंवा तुम्हाला करायला भाग पाडत असेल तर त्याला आपण बोलणार आहोत लैंगिक अत्याचार। महत्त्वाचा विषय, तुमचा कुतूहलाचा विषय, त्याच्याकडे आपण हे काही पोलीस विभागातील जे काही शस्त्र आहेत ते शस्त्र आम्ही दाखवले आहेत आपल्याला दाखवण्यासाठी, आणि जे तुम्हाला थोडक्यात जे काही महत्त्वाचे मुद्दे आहेत ते तुम्हाला आज सांगतो मी आता। हे जे शस्त्र आहे हे एसएलआर म्हणतात, ज्याला एसएलआर म्हणतात। आणि हे जे शस्त्र आहे लांब पल्ल्याचं शस्त्र आहे। 100 गजपर्यंत याचा कारगर मारा आहे, म्हणजे 100 गजपर्यंत असलेल्या व्यक्तीला हे जिवाला पाहू शकतो। परंतु तशी ती भरपूर अशी हवेमध्ये जर झाली गोळी तरी बऱ्याच लांबपर्यंत, एखाद्या किलोमीटरपर्यंत जाऊन एखाद्या माणसाला जर कुठे लागली डोक्यात किंवा कुठे, तर त्यासुद्धा व्यक्ती मरू शकतो। आता हे जे एसएलआर आहे हे एसएलआर सेमी ऑटोमॅटिक वेपन आहे। याच्यामध्ये तसे 30 राऊंड बसतात आणि याला मॅगझिन म्हणतात, याला मॅगझिन म्हणतात। याच्यामध्ये आपण ह्या जे बुलेट्स आहेत या बुलेट्स आपण याच्यामध्ये भरतो। आता याच्यामध्ये बुलेट भरल्यानंतर म्हणजे ज्यावेळेला आपण इथे मॅगझिन लावतो याचं काम कसं चालतं जरा समजून घ्यायचं आपण। या ठिकाणी मॅगझिन लावल्यानंतर ही जी बुलेट असते, आपण शस्त्र एकदा कॉक केलं, हे कॉक केलं म्हणतात याला। कॉक केल्यानंतर ह्याच्या आतमध्ये जो बुलेट आहे, जो राऊंड आहे, तो राऊंड या चेंबरमध्ये जातो। चेंबरमध्ये गेल्यानंतर ज्या वेळेला ट्रिगर दाबला जातो, ट्रिगर दाबल्यानंतर फायर होतो।
फायर झाल्यानंतर हे जे बुलेट आहे या बुलेटच्या मागे कॅप असते, हे दिसते का सर्वांना कॅप? आता तुम्ही जवळ आहात, तुम्हाला सर्वांना दाखवणार आम्ही. हा पेंदा असतो, हा 7.66 मिलीमीटरचा राऊंड आहे. हा पेंदा आहे आणि इथं जो मागं आहे याला कॅप म्हणतात. इथं जी मागं आहे याला कॅप म्हणतात. ज्या वेळेला ट्रिगर दाबला जातो त्यावेळेला मागं असा एक पार्ट असतो, तो पार्ट असा याच्यावर स्ट्राईक करतो. स्ट्राईक केल्यानंतर इथे एक ठिणगी तयार होते आणि ठिणगी तयार केल्यानंतर हा जो भाग आहे मागचा पोर्शन, यामध्ये दारू असते, त्या दारूचा स्फोट होतो. दारूचा स्फोट झाल्यानंतर तिथं गॅस तयार होते, चेंबरमध्ये गॅस तयार होते आणि हा जो पेंदा आहे हा पेंदा एकदम वेगानं, अतिशय वेगानं हा पेंदा पुढे जातो आणि याला धार असते. आणि हा बुलेट जात असताना आतमध्ये असे ग्रूज असतात. आतमध्ये हा जो बॅरल आहे, बॅरल हा दिसतो काय, याला बॅरल म्हणतात, याला ग्रूज असतात, असे असतात किंवा असे असतात, वेगवेगळे वेपन असतात. तर ते गोळी पण अशी फिरत फिरत जाते ग्रूजमुळे, त्यामुळे त्याची मारक क्षमता जी आहे ती जास्त घातक होते. तर हे SLR वेपन आहे, याला बट म्हणतात, याला हँडल म्हणतात, याला फिरून जायला लागते. हा इथं जो स्लॉट आहे याला इंजेक्शन स्लॉट म्हणतात. ही मॅगझिन, हे हँडल, ही ग्रीप, इथं साईट आहे, या ठिकाणी साईट आहे. साईट म्हणजे नेम धरून मारण्यासाठी, असे नेम धरून मारण्यासाठी. आणि हे बॅरल, हे याचे महत्त्वाचे काही पार्ट्स आहेत. इथे एक ट्रिगर एक आहे, हा ट्रिगर. आणि इथं या वेपनचं वैशिष्ट्य काय आहे की एकदा कॉक केली की मग तुम्ही फायर कंटिन्यू करू शकता, सारखं सारखं कॉक करायचं काम नाही. त्यामुळे सेमी ऑटोमॅटिकमध्ये येते. हां, याला ब्रस्ट फायर नाही, हे सिंगल फायर आहे, परंतु एकदा कॉक केली की कंटिन्यू फायर करू शकतो. सिलिंग, ह्याला सिलिंग एक असते. सिलिंग म्हणजे एक दोर असतोय जे आपल्या खात्याला वगैरे अडकत, ती सिलिंग याला लावायची असते, इथून इथे अशी लावली जाते सिलिंग. हे थोडक्यात SLRची माहिती अशी आहे. आता हे शस्त्राची डिसिप्लिन जी आहे ती फार महत्त्वाची आहे. शस्त्र वापरताना किंवा शस्त्र दाखवताना सुद्धा इव्हन हे जे बॅरल आहे हे कधीही गमतीने सुद्धा ह्याचा ट्रिगर कुठल्याही व्यक्तीकडे चेस्टेड किंवा गमतीने सुद्धा याचा जो बॅरल आहे कुठल्या व्यक्तीकडे करायचा नसतो आणि ट्रिगर दाबायचा नसतो. शस्त्रामध्ये हँडल करताना सगळ्यात महत्त्वाची, सगळ्यात कडक डिसिप्लिन मानली जाते. असे बरेच अपघात झालेले आहेत की जे निवड हलगर्जीपणा आणि चेष्टा करत असताना सुद्धा हा अपघात झालेले आहे आणि मयत झालेली चेष्टेत त्याला वाटलं राऊंड नाही आहे, अशी बंदूक उचलली आणि मारली चेष्टे फायर द्यायला. त्यात बुलेट नाही सगळे आणि त्याच्यामध्ये बुलेट होता, जाग्यावर खाला. किंवा बऱ्याच वेळेला असं झालेलं आहे की गमतमध्ये दाखवायला दिले आणि रिव्हॉल्वर वगैरे असतात, त्याला एवढी सेफ्टी जास्त नसते आणि त्याच्यामध्ये ते घायल होऊन जातात. त्याच्यामध्ये 360 सारखे गंभीर गुन्हे दाखल झालेले आहेत. इथे एक सेफ्टी कॅच असते, इथे कॅच असते फायर करताना, स्टॉप आणि राऊंड असे करून त्याच्यामध्ये मेनू असतो. हा दुसरा जो आहे आपला हे इन्सास, हे इंडियन मेड वेपन आहे. हे भारतानं स्वतःनं तयार केलेले वेपन आहे. बाकीचे तर कुठून आणलेले आहेत परदेशातून वगैरे, परंतु हे जे वेपन आहे ते भारतानं स्वतः तयार केलेलं वेपन आहे. याचं वैशिष्ट्य म्हणजे याचा जो राऊंड आहे हा एकदम बारीक आहे. 5.56 मिलीमीटर असा त्याचा पेंदा आहे. याचं सुद्धा सेमच आहे पार्ट. जे महत्त्वाचं म्हणजे हा बट, हा ट्रिगर, मॅगझिन, त्याच्यात हँडल आहे, बॅरल आहे. याच्यापुढे उत्तम दुप्तीची लढाई म्हणजे जर समजा तुमच्याकडे दारुगोळा संपला, तुमच्या बुलेट संपल्या, तर तुम्हाला ह्या शस्त्राच्या सहाय्याने तुम्ही युद्ध करू शकता. त्यासाठी आहे. बऱ्याच वेळेला शस्त्र बुलेट संपतात सैनिकांची युद्धाच्या वेळेला. याला बट म्हणतात, याला फोर साईड आहे. त्याच पद्धतीनं याला एक हे ऑटोमॅटिक आहे वेपन. इथे कॅप आहे, ऑटोमॅटिक म्हणजे एकदा तुम्ही ट्रिगर दाबला की ब्रस्ट फायर होतो. त्याचा 4, 5, 6, 7 तुम्ही कंटिन्यू ट्रिगर दाबून धरलाय तर कंटिन्यू फायर होतात त्याच्यात. आणि राऊंड सुद्धा तुम्ही फायर करू शकता. म्हणजे तुम्ही सिंगल राऊंड सुद्धा एकदा ट्रिगर दाबला की एकदा फायर, अशा पद्धतीनं पण तुम्ही फायर करू शकता. तर असे इंडियन मेडचं हे इन्सास. त्याच्यानंतर हे AK-47 असं आहे. आणि
ॲसाइड मिखाईल नाव आहे. आणि आपण बघतो ना AK-47 AK-47 ऐकलं असेल तुम्ही पिक्चरमध्ये. हां, ही AK-47 एक प्रसिद्ध हत्यार आहे. ह्याची सुद्धा सेमच पार्ट आहे. त्याला मॅगझिन असते, त्याच्या वेळेला 40, याच्यामध्ये एका वेळेला 40 राऊंड बसतात. त्याची मॅगझिन कॅपॅसिटी जास्त आहे आणि ॲटोमॅटिक वेपन आहे. त्याच्यामध्ये ट्रिगर दाबल्यानंतर ॲटोमॅटिक मोडवर असेल तर ब्रस्ट फायर होतो, नॉनस्टॉप फायरिंग चालू होते. ते हे संपूर्ण जाणार होतं. आणि राऊंड सुद्धा फायर करता येते, दोन्ही पद्धतीने फायर करता येतो आपल्याला. ह्याच्यामध्ये सुद्धा सेम, ह्याला बटन म्हणतात. ही ग्रीप आहे, ही मॅगझिन आहे, ट्रिगर आहे, इजेक्शन स्लॉट आहे, इथे गॅस चेंबर आहे. त्याच पद्धतीने इथे एक शस्त्र दिलेलं, चाकू दिलेलं आहे तुम्हाला. असे धारदार शस्त्र आहे, दिसते काय भारतामध्ये. हे असं काढता सुद्धा येईल का. आणि हे जे शस्त्र आहे त्या शस्त्राला विषारी तेल लावलेलं असते, त्यामुळे ते जर कापलं तर त्याची जखम लवकर बरी होत नाही. त्यामुळे हे वापरताना एकदम सावधरित्या वापरायचं असतं. ह्याचं सुद्धा सेमच, त्याचा जो बुलेट आहे हा याचा बुलेट आहे. आणि मगाशी मी सांगितलं की मागं परक्युशन कॅप असते, त्याच्यावर ठोकर मारली की गॅस तयार होतो आणि बुलेट एकदम त्याच्या न्यूटनच्या 3ऱ्या नियमानुसार त्या गॅसच्या शक्तीने क्रियाप्रतिक्रिया होऊन तो पुढे जातो. हा जो आहे हा पंप ॲक्शन गन म्हणतात. त्याला काय म्हणतात? पंप ॲक्शन गन. ह्याचा जे बुलेट असतो, राऊंड असतो, हा याचा राऊंड आहे. या राऊंडचं वैशिष्ट्य काय आहे की या राऊंडमध्ये बारीक बारीक छर्रे असतात, लोखंडी असे छर्रे असतात. आणि हे शस्त्र मॉबला पांगवण्यासाठी विशेषतः वापरलं जातं. मॉब ड्रिलमध्ये आणखी जमावाला पांगवण्यासाठी हे वेपन ज्या वेळेला जमावाला फायर करायचा वेळ येते, जेव्हा वेळ येते त्यावेळेला 35 गजपेक्षा जास्त अंतरानं फायर करणं अपेक्षित आहे. किती? 35 गजपेक्षा जास्त अंतरानं फायर करणं अपेक्षित आहे. म्हणजे ती मग हानिकारक राहत नाही. या शस्त्राचं काय वैशिष्ट्य, ही जी गोळी आहे हे फायर केल्यानंतर ह्याच्यामध्ये छर्रे जे असतात ते छर्रे असे पसरतात हवेमध्ये. त्याच्यामुळे कोणी मनुष्य मरत नाही लांबून फायर केला. जो जमाव आहे त्या जमावाला ते बारीक शहराचे जे तुकडे असतात ते लागतात, म्हणजे अंगामध्ये बॉडीमध्ये घुसतात आणि जखमी होतात. म्हणजे मनुष्य हा जखमी होतो त्याच्यावर. परंतु हे जर जवळून जर फायर केला कोणाला 10-15 फुटावर 20 फुटावरून तर तो मनुष्य दगावू सुद्धा शकतो. एवढी ताकद आहे त्याच्यावर. हे पंप ॲक्शन गन, त्याच्यामध्ये राऊंड जो भरतात तो थांबून भरतात. या ठिकाणी भरतात राऊंड असा इथून असं भरतो. पॉप केलं जातं, पॉप केल्यानंतर त्याला फायर करतात. पंप ॲक्शन गन विशेषतः जमावासाठी. हे जे शस्त्र आहे याला गॅस गन म्हणतात. हे गॅस गन आहे आणि हे गॅसची सेल दिसलं काय. हे जे राऊंड आहे त्याचा हे गॅस सेल आहे. काय गॅस सेल. जर दूरवर जमाव जर लांब आहे तर हा सेल असा टाकला जातो याच्यावर. असा सेल टाकल्यानंतर ह्याला सुद्धा मागं कॅप असते. त्याच्यावर ठोकर मारली ट्रिगर दाबल्यानंतर, हा ट्रिगर दाबल्यानंतर त्याच्यावर ठोकर बसते, आतमध्ये गॅस तयार होतो. आणि हा गॅस सेल जो आहे तो फार लांबपर्यंत 500-700 मीटरपर्यंत जातो. तुम्ही असा हवे जरी मारला ना आपल्यावर 400-500 मीटरपर्यंत वर जातो. आणि नंतर तो जमावामध्ये पडला की त्याचा धूर तयार होतो. आता हे जे गॅस सेल, हा जो गॅस गन आहे, या गॅसचे सेल जे आहेत त्याचे सुद्धा वेगवेगळे प्रकार आहेत. त्याच्यामध्ये मेनता हा गॅस, हा जो आहे हा गॅसचा आहे. त्यानंतर नुसता आवाज करणारे असतात, त्याला स्टन म्हणतात. म्हणजे जमावाला घाबरण्यासाठी. एक असतो तो फुटल्यानंतर गॅस त्याचा बाहेर पडतो, काय सांगितलं, तो गॅस सेल. दुसरा असतो स्टन. स्टन म्हणजे नुसता आवाज करतो. तिसरा असतो मार्कर. मार्कर म्हणजे काय, तो जमावामध्ये पडल्यानंतर तो लोकांच्यावर ते रंग पडतो, त्याला मार्कर म्हणतात. त्याच पद्धतीने एक उडण असतो. उडण म्हणजे काय की जर समजा आतमध्ये आतंकवादी आहेत आणि तुम्हाला दरवाजा छेदून जर आतमध्ये सेल टाकायचा आहे तर ते दरवाजाला फायर केला ना, त्याला पुढे निमुळतं टूक असतं, तो दरवाजाला होल पाडून आतमध्ये जातो आणि आतमध्ये गॅस तयार होतो. मग ते आतंकवादी किंवा जे कोणी असतील ते बाहेर पडतात. त्याला मग तो गुदमारला, श्वास गुदमरतो त्याला.
त्याच पद्धतीने अजून एक असतो तो ड्वेल असतो. ड्वेल म्हणजे काय, वर फायर केला की वर त्याचा आवाज होतो, फुटतो, वर आवाज फुटतो आणि खाली पण तो जमावतो, खाली दूर करतो. अशा पद्धतीने हे गॅसचे वेगळे वेगळे प्रकार आहेत. आता हे जे वेपन आहे ते जवळच्या लढाईसाठी असलेलं, हे बघितलं असा तुम्ही पिक्चरमध्ये पाहिले ना, त्याला पिस्टल म्हणतात. परंतु हे आहे पिस्टलच्या पुढचं वर्जन आहे. त्याला आपण ब्लॉक पिस्टल म्हणतो. काय म्हणतो? ब्लॉक पिस्टल. ह्याच्यामध्ये हे जे आहे मॅगझिन, ह्यात ऑलरेडी लावलेली आहे ही मॅगझिन. या मॅगझिनमध्ये 13 राऊंड बसतात, परंतु आपण त्याच्यामध्ये 11 राऊंड भरतो वापरायला सुलभ जावं म्हणून, जास्त प्रेशर होऊ नये म्हणून. हे याच्यामध्ये हे बुलेट लावल्यानंतर ह्याचं सुद्धा तसंच असते. अशी लावली एकदा कॉक केली की राऊंड चेंबरमध्ये जातो. हा 9 mm चा राऊंड असतो. हा 9 mm चा राऊंड आहे. आणि याच्यासुद्धा मागं मगाशी सांगितलं की आपण परफ्युजन कॅप त्याच्यावर ठोकर मारली की गॅस तयार होतो चेंबरमध्ये. हे ऑटोमॅटिक वेपन आहे, जवळच्या लढाईसाठी कारगर आहे. 15 मीटरची रेंज आहे, म्हणजे 15 मीटर असलेल्या व्यक्तीला ते जीवाला मारू शकते. पण तशी ती फायर होते, 100-150 मीटरपर्यंत पण जाते. एवढ्या लांबच्या व्यक्तीला जरी कुठे अवघड ठिकाणी बसली तरी त्याच्यातून मनुष्य जखमी होऊ शकतो. त्याच्यामध्ये काही ट्रिगर आहे. त्याच्यानंतर हा स्ट्रायकर आहे मागं. इजेक्शन स्लॉट आहे. इजेक्शन स्लॉट म्हणजे याच्यातून खाली केस बाहेर पडतो हां, आणि परत दुसरा चेंबर याच्यामध्ये जातो. याचं काम कसं आहे, इथं जो बुलेट आहे हा बुलेट पॉप केल्यानंतर पहिला एक चेंबर जाणार, चेंबरमध्ये जाणार एक राऊंड, आणि ट्रिगर दाबल्यानंतर तो फायर होणार, तो पेंदा पुढे जाणार आणि जी खाली केस आहे, खाली केस या इजेक्शन स्लॉटमधून बाहेर पडते आणि हा जो मागा आलेला भाग आहे तोच पुन्हा नवीन बुलेट घेऊन चेंबरमध्ये टाकतो. लक्षात झालं? नवीन बुलेट चेंबरमध्ये जातो आणि परत फायर केलं की मग परत त्याचा खाली केस बाहेर पडतो फास्टमध्ये. परत हा मागे येतो आणि पुढे जाताना दुसरा तिसरा बुलेट घेऊन जाणार आणि त्याच्यामध्ये तो चेंबरमध्ये टाकणार. अशा पद्धतीने याचं कार्य चालते. हे ऑटोमॅटिक वेपन आहे आणि जवळच्या लढाईसाठी अतिशय कारगर. याचं महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे हे जे वेपन आहे ते जास्त करून फायबर बॉडीचं आहे. लोखंडी भाग याचा कमी आहे, जास्त पूर्ण मजबूत फायबर याच्यासाठी वापरलेलं आहे. त्याच्यामुळे हे शस्त्र हलका आहे आणि याचा जो नेम जो बसतो, निशाणा एकदम सटीक निशाणा आहे याचा. ते कमांडो लोक हे फार वापरतात आणि याच्यामध्ये रोखे येत नाहीत अजिबात. नॉर्मली जी पिस्टल असते, यापुढची पिस्टल आता तुम्हाला आपल्याकडे हे येते अवेलेबल, परंतु जे जुन्या पद्धतीच्या पिस्टल जी होत्या त्या पिस्टलीमध्ये रोके जास्त यायचे. रोके म्हणजे काय की बऱ्याच वेळेला फायर केल्या 2-3 राऊंड फायर केले की मग ती पिस्टल अडकते, त्याची खाली केस जे आहे त्याच्यामध्ये अडकणार किंवा मग अन्य काहीतरी घोळवणार आणि मग ती अडकाडकी होते, ते लवकर निघत नाही. हे युद्धाच्या वेळेला किंवा असं काही प्रसंग निर्माण झाला की ते रोके येणं हे घातक समजलं जातं. मग असं काही रोके याच्यामध्ये येत नाही, हे याचं महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. हे जे आहे हे ग्रेनेड आहे, गॅस ग्रेनेड. काय आहे? गॅस ग्रेनेड. गॅस ग्रेनेड काय आहे तर जमावाला पांगवण्यासाठी याची पिन काढतात. याला एक पिन असते, ती पिन काढून ते फेकलं जातं. फेकल्यानंतर ते तिथं धूर पसरतो आणि शिंकायला लागतात माणसाला, डोळ्याला जळजळ होते, कसा दुखायला लागतो, खवखवते आणि उलट्या व्हायला लागतात. असं ते गॅसचे परिणाम आपल्या शरीरावर होतो. तर हे सर्व आता महत्त्वाची जे शस्त्र आहेत हे आपल्याकडे पोलीस विभागाकडे एवढे आता शस्त्र आहेत. तर हे सर्व तुम्हाला आता माहिती मी दिलेली आहे. इलेक्ट्रॉनिक मीडिया हां, व्हेरी गुड. पिस्टल. याला काय म्हणतात? हां, व्हेरी गुड.